पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील पातकांच्या. नगद नारायण महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, ज्या भूमीला व्यंकट स्वामी महाराजांचे, भगवान बाबांचे, वामन भाऊंचे पदस्पर्श लाभले, अशा पवित्र भूमीमध्ये, साधू संतांच्या या पवित्र वातावरणामध्ये आज या राधाकृष्ण नगरीमध्ये राधाकृष्ण गायकवाड साहेब यांच्या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं होत असलेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि भागवत कथाकार आमचे मुक्तीराम महाराज खांडे महाराजांची कथा चालू. सर्वजण गुणीजन मंडळी आदरणीय ताईंच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित आहे. आता आदरणीय गायकवाड साहेबांचे चिरंजीव पृथ्वीराज महाराजांचं कीर्तन झालं. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण कौतुक करू. अत्यंत कमी वयामध्ये, ज्या वयामध्ये शिकलं पाहिजे अशा वयामध्ये शिकवणं खूप अवघड असतं. माझ्या दादांना प्रतिभाताईंच्या जीवनातला संघर्ष मी डोळ्यानं पाहिला, परंतु भागवत महाराज एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांपैकी मी शेवटचा माणूस असेल की गायकवाड साहेबांशी मी आज 2 तास चर्चा केली आणि परवा दिवशी गायकवाड साहेबांचं देहावसन झालं. शेवटचा बाहेरचा माणूस असेल की मी त्यांच्याबरोबर बोललो. एकदम दिलखुलास मनमोकळा माणूस होता, स्वच्छ माणूस होता, पवित्र माणूस होता. आणि माझी पहिली भेट होती. 2 तास गप्पा मारल्या, पण 2 तासामध्ये माझं मन भारावून गेलं होतं. आणि हा माणूस माझ्यासोबत 25 वर्षापासून हे जे माझे घनिष्ठ संबंध आहेत, असंच वातावरण होतं. इतका दिलखुलास, मोकळ्या मनाचा, पवित्र मनाचा, स्वच्छ मनाचा माणूस मी माझ्या आयुष्यात दुसरा पाहिला. मी खूप भारावलो होतो. ताई साक्षीला येते गोष्टीला. सगळ्या 2 तास गप्पा मारल्या मी. आणि परवा दिवशी साहेब गेले. तर मला बोलता येत नाही, मला शब्द फुटत नाही. मी खूप बोलत असतो पण शब्द फुटत नाही. गंगापूजनाचा कार्यक्रम मी त्यावेळेस सांगितलं होतं, राधाकृष्ण गायकवाड साहेबांच्या जीवनाला अनुसरून आणि त्यांच्या कारकिर्दीला शोभेल असा मुलगा त्यांचा निघल आणि त्याची कीर्ती महाराष्ट्रामध्ये होईल आणि ती झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आहे. आज साधू संतांचा आशीर्वाद तर या सर्व संपूर्ण कार्यक्रमाला आहेच, परंतु मला एक विश्वास आहे, आज गायकवाड साहेब तिथं कुठतरी बाजूला येऊन या पृथ्वीराज दादाचं कीर्तन नक्की ऐकत असतील. महाराज नक्की ऐकत, तो विश्वास आहे. आणि एवढ्या कमी वयामध्ये आज आम्ही एवढं शिकलो, खूप म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरलो, परंतु आज चांगल्या एवढ्या मोठ्या मोठ्या माणसामध्ये बोलायचं म्हटलं तर शब्द फुटत नाहीत सर. परंतु आज एवढ्या कमी वयामध्ये एवढं मनमोकळेपणानं, कीर्तन सोपं नाही. कीर्तनामध्ये स्वर आहे, कीर्तनामध्ये ताल आहे, कीर्तनामध्ये अभ्यास आहे, कीर्तनामध्ये लय आहे, कीर्तनामध्ये पवित्रता आहे. तो सगळा तो वेगळाच माहोल आहे. आणि म्हणून कीर्तन एवढी सोपी गोष्ट नाही. परंतु आज एका आईनं स्टेजवरती बसावं आणि आपल्या मुलाला कीर्तन शिकवावं, असं मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज घडवले, तसे आमच्या ताई आज या दादाला घडवल्याशिवाय राहणार नाही त्याची खात्री मला आहे. आणि ताई काळजी करू नका तुम्ही, आमच्यासारखे भाऊ तुमच्या पाठीशी भक्कम उभे आहेत आणि काळजी कसलीच नाही. तो पृथ्वीराज दादा एक दिवस महाराष्ट्रामध्ये नाव कमवल्याशिवाय राहणार नाही. आणि पवित्र मुलं आहेत, त्यांची मुलगी आहे, शिक्षण घेते, मुलाचं पण नाव होईल. आणि ताईंची तळमळ आहे, खूप संघर्ष आहे ताईच्या जीवनामध्ये. आज 6 वर्ष झाली साहेबांना जाऊन. मी थोडं जास्त बोलतोय, परंतु 1 मिनिट बोलून थांबणार आहे. आज 6 वर्षापूर्वीचा संघर्ष मी जर आठवला ना, ताई 2-3 महिने तर नुसत्या रडत होत्या. काही समोर दिसत नव्हतं, सगळं अंधारच होता, काहीच नव्हतं. परंतु ताईनं स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या संघर्षाच्या जोरावरती भागवत महाराजांसारखी, आमच्या मुक्तीराम महाराजांसारखी, महाराष्ट्रातले आमचे संतोष डोंगरे सर आहेत, कित्येक जणांची नावं मला माहित नाहीत, कित्येक उद्योग क्षेत्रातली माणसं आहेत तिथे. ही सगळी माणसं जोडली. एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा एवढी माणसं इथं उपस्थित आहेत, याचं एकच अर्थ आहे, ताईच्या जीवनातली माणुसकी. आणि म्हणून या मुलाचं भवितव्य उज्ज्वल आहे. हा मुलगा खूप मोठा होईल, त्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो, खूप खूप आशीर्वाद देतो. आणि ताईंच्या जीवनातला जो संघर्ष आहे, तो संघर्ष तो पृथ्वीराज थांबवल्याशिवाय राहणार नाही. आणि ताईचा स्वभाव सुद्धा मन मोकळा आहे. सांगू का तुम्हाला, खूप अवघड असतं. आपण सगळेजण नातेवाईक म्हणत असतो
मी तुझ्या पाठीशी आहे, पण कुणी कुणासाठी नसतं महाराज. अहो कोण आहे? तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोय रे भली भली, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. आणि तो चक्रपाणी जर कोणाच्या पाठीशी असेल तर तो प्रतिभा ताईंच्या पाठीशी आहे. म्हणून काळजी नाही. आणि म्हणून ताईंच्या जीवनाला खूप खूप शुभेच्छा देतो. आज आदरणीय साहेबांना भेटून 6 वर्ष झाली आणि साहेब आज नाही तिथं. खूप दुःख होत आहे मनातून. आणि खऱ्या अर्थानं साहेबांसोबत खूप दिलखुलास गप्पा मारल्या होत्या आणि खूप आमचे सर सुद्धा होते, शेवटला आले होते. आणि म्हणून एवढा चांगला माणूस, एवढा स्वच्छ मनाचा माणूस गेला महाराज आपल्यातून. आणि म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवड आहे देवाला. जी माणसं समाजामध्ये सगळ्यांना आवडतात तीच माणसं देवाला सुद्धा आवडतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज मन भरून आलाय शब्द नाहीत पुरत. आणि म्हणून त्यांच्या मुलांच्या जीवनाला, कर्तृत्वाला आमच्या ताईचं नाव तर महाराष्ट्रामध्ये आहेच, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ताईचं नाव जाईल याची खात्री मला आहे. आणि म्हणून या पृथ्वीराज दादाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या उदंड आयुष्यासाठी, भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ताईंना शुभेच्छा देतो. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा, एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मला माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सगळेजण एकदा टाळ्या वाजवा. कुणासाठी ऐका? त्यांच्या माता आणि पित्यासाठी. महाराज ताईला सगळ्यात मोठा जर आधार जर कुणाचा असेल तर तो आई आणि बाबाचा. महाराज खूप दुःख आहे त्यांना ताई कीर्तन करायला लागल्यानंतर आमच्या परिसरामध्ये येतात ताई, आणि मी खूप त्यांना कार्यक्रम देत असतो तिकडे पाठवल्याकडे. परंतु ताई कीर्तन करायला लागल्या ना, आमच्या साहेबांना आणि आईला खूप भरून येतं, खूप दुःख होतं. परंतु रात्रीच्या वेळेस एका लेडीजनं इतका प्रवास सोप्या गोष्टी नाहीत, परंतु त्यांची आई आणि वडील भक्कमपणाने उभे आहेत. माझी सगळ्या नातेवाईकांना त्यांना विनंती आहे, ही आमची बहीण एवढ्या पवित्र मनाची आणि स्वच्छ, जे पटत नाही असं मोकळ्या मनानं बोलणारी आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही त्यांना अंतर देऊ नका, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रेरणा आणि प्रोत्साहन हे प्रतिभेचं खाद्य असतं. या छोट्या बाळामध्ये प्रतिभा फुलावी यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहात. त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आज आमचे मित्र वैकुंठवासी RR गायकवाड यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी भागवत ज्ञानयज्ञ कथा आणि आज कीर्तन त्यांच्या चिरंजीवाचं संपन्न झालेलं आहे. खरं तर सगळ्यांचा ऊर भरून यावा अशीच आजची परिस्थिती आहे. सुरुवातीला कीर्तन करत असताना जे पाणी त्याच्या डोळ्यामध्ये उभं राहिलं, हे पाणी आमच्या ताईंच्या डोळ्यामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पाहिलेलं आहे. आम्ही त्यांना एवढंच म्हणायचो, ताई तुम्हाला लढायचं आहे, तुम्हाला आलेल्या संकटाशी भिडायचं आहे. वाघिणीसारखा ताईंचा स्वभाव, पण आठवणीने हळवा व्हायचा. त्या भिडल्या, त्या संकटाला नडल्या, त्या संकटाच्या छाताळावर उभ्या राहिल्या. आज निश्चितच दुःख तर आहेच, पण आनंदसुद्धा आहे की त्या संकटाच्या छाताळावर उभा राहून एक दमदार वाटचाल त्यांनी सुरू केलेली आहे. आणि ज्या वयामध्ये जिजाऊंनी बालशिवबाच्या हातामध्ये तलवार दिली, अशा छोट्या वयामध्ये पृथ्वीराजच्या हातामध्ये विणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. फार मोलाचं काम त्यांनी केलेलं आहे. सोपी गोष्ट नाही आहे ही. आज तो एवढा वेळ या ठिकाणी उभा राहिलेला आहे, त्याच्या पाठीमागं फार मोठी तपश्चर्या आहे. खरं तर जवळपास 15-16 वर्षापासून या परिवाराशी घनिष्ठ संबंध आहे. ऋतुजा लहान होती, पांगरी रोडला राहिलो होते. आम्ही बऱ्याच वेळा घरी जायचो. माणसाचा मोठेपणा, खरंच आम्हाला गायकवाड साहेबांचं कौतुक काय वाटायचं की ताई कार्यक्रमामध्ये असायच्या. ज्यावेळेस पृथ्वीराज राहणार होता त्यावेळेस त्याला घेऊन बाहेर उभा राहायचे आणि ताई कार्यक्रमामध्ये असायच्या. त्या कार्यक्रमापर्यंत घेऊन जायचं, ताईंना मध्ये कार्यक्रमामध्ये सोडायचं आणि बाळ रडायला लागले की बाहेर घेऊन थांबायचं. आपल्या पत्नीच्या पाठीशी कसं उभं राहावं हे शिकण्यासारखा तो माणूस होता. आणि म्हणून आज महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ताईंची कीर्ती ही पोहोचलेली आहे. ते किंग नव्हते, पण ते किंग मेकर होते.
त्यांनी घडवण्याचं काम केलं. आणि किंग मेकर इज द ग्रेटर दॅन किंग असं म्हटलं जातं. राजापेक्षा राजाला घडवणारा महान असतो. तो माणूस खरंच महान होता. अनेक वर्ष आम्हाला त्यांच्या सानिध्यामध्ये, आम्ही एकदा वानगावला, मला अनेक प्रसंग आठवतात. वानगावला कीर्तनाला गेलो, ताईंचं कीर्तन होतं वानगाव फाट्यावर. आम्ही जाताना गाडीवरच गेलो. माझी गाडी होती, त्यांची गाडी होती. येताना रात्री 12 वाजले. तिकडून जोगदन भाऊची गाडी होती. आम्ही ताईला गाडीत बसवलं आणि आम्ही गाडीवर आलो. असे अनेक प्रसंग आहेत. अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो. परंतु आज खरं तर मला 8 दिवसामध्ये येणं झालं नाही या ठिकाणी. शाळेचा टाईम आणि इथला टाईम एकच होता. आणि आज नेमकं यायच्या टायमाला पाऊस सुरू झाला. म्हणलं आज काय होतं नेमकं अवघड आहे. आणि नाही गेलं तर पुन्हा काही खरं नाही आहे. ताईच्या तावडीत सापडल्यावर सुट्टीच नाही आहे. जावं तर लागलंच म्हणलं आज, काही हो, पावसात भिजू काही हो. कारण परखड पण सत्य. आणि ताईचा स्वभाव आणि ताईचं मन हे स्फटिकासारखं निर्मळ आहे. बोलतात भडकन. आम्ही अनेक वेळा ऐकून घेतलेले. आम्ही तर सांगत असतो तुम्हाला सगळे अधिकार आम्ही देऊन दिले टाकलेले आहेत. काय म्हणायचे ती म्हणा, ते आम्हाला सोडत नाहीत. असं एक सुंदर कार्यक्रम, सगळे राधाकृष्ण नगरी आणि परिसरातील सर्वांचं सहकार्य. आणि ताईंचे आम्ही सुरुवातीपासून पाहतोय की दोन्ही परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. गायकवाड परिवारही आहे, खांडे परिवारही आहे. आणि ताईंनी जोडलेली एवढी प्रेमाची माणसं आहेत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. अनेक माणसं त्यांच्याबरोबर जोडून दिली. शिवाजी महाराज मोठे झाले. ते गेल्यानंतर संभाजीराजे होते. जसं संभाजीराजांच्या पाठीशी हंबीर मामा खंबीरपणे उभे राहिले, तसे अनेक मामा, राधे राधे मामा तर आहेतच, पण अनेक मामा आज महाराष्ट्रामध्ये आहेत की जे पृथ्वीराजच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत. आणि त्यामुळं पृथ्वीराजचं भविष्य उज्ज्वल आहे. सगळी महाराज मंडळी आणि ज्ञानी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं निरीक्षण सुरुवातीपासून होतं. आणि मी म्हणतोय ते बरोबर आहे का चूक आहे हे तुम्हीच ठरवा. मला माहीत नाही, मी लहानपणी इंदुरीकरांना पाहिलं नाही, पण मला आज पृथ्वीराजांमध्ये बाल इंदुरीकर दिसले. म्हणजे तीच सावळी मूर्ती, तशीच अंगकाठी सडपातळ आणि तीच लकब मला त्याच्यामध्ये आज दिसली. त्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. त्याच्या आईचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ह्या दोन्ही परिवारांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आजही आरआरचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. हे फार विचित्र परिस्थिती होती त्या काळामध्ये. खांडे सर समोर बसलेले आहेत. आम्हाला 15 दिवस ताईला भेटायची सुद्धा डिरिंग झाली नाही घरी जाऊन त्या काळामध्ये. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही की अनपेक्षित अचानक अकाली अशा प्रकारचं संकट कोसळावं. आणि काहीच नाही चालता बोलता, पण हे कुणाच्या हातात नाही आहे. ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना निगमानंद महाराज असतील, प्रेममूर्ती शिवाजी महाराज असतील, अमृत महाराज जोशी असतील, मेंगडे महाराज असतील, सर्व महाराज मंडळींचं बीड जिल्ह्यातल्या आशीर्वाद ताईंनी घेतलेले आहेत. राजकारण असेल, समाजकारण असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, वारकरी संप्रदाय असेल, सर्व क्षेत्रातली मंडळी. मगाशी दादासाहेब मुंडे या ठिकाणी होते, माणिकराव खांडे या ठिकाणी आहेत. ही सगळी मंडळी खंबीरपणे ताईच्या पाठीशी उभी आहेत, पृथ्वीराजच्या पाठीशी उभी आहेत. आणि अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी. यश न राहो दूर, कळस कीर्तीचा गाठावा. आणि ताईंनी कल्पलेल्या प्रत्येक स्वप्नाचा प्रत्येक क्षण साकार व्हावा, ह्याच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हरी, रामकृष्ण हरी. धर्मवीर संभाजीराजांबद्दल जे उद्गार संत तुकोबारायांनी काढले ते खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सार्थ होत आहेत. मला भरून यासाठी येतं, गायकवाड साहेबांनी आमचाही खूप चांगला असा परिचय या ठिकाणी आल्यानंतर झाला. आणि या कॉलनीच्या जडणघडणीमध्ये साहेबांचं खूप मोठं असं योगदान होतं. ताईंनी जसं महाराष्ट्रामध्ये नाव आपलं गाजवलं, तसंच पृथ्वीराज देखील त्याचं नाव गाजवणार आहे. आणि पृथ्वीवरती त्याचं राज्य व्हावं अशी सदिच्छा मी व्यक्त करतो. आमच्या संपूर्ण राधाकृष्ण नगरीच्या वतीनं, परिवाराच्या वतीनं आम्ही देखील ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. आणि खऱ्या अर्थानं ताईंच्या प्रेरणेनं या ठिकाणी मागील 3 वर्षापासून आम्ही देखील धार्मिक कार्य सुरू केलेलं आहे. सप्ताह असेल, भागवत कथा असेल,
या माध्यमातून ते वाढत जाणार आहे. आणि ज्या कॉलनीचं नाव राधाकृष्ण नगरी आहे, पुढे चालून असं व्हावं की ते राधाकृष्ण गायकवाड यांच्या नावानं पडलं का काय, अशी एवढी ताकद या कार्यक्रमाच्या माध्यमातून ताईंनी आणि पृथ्वीराजने उभं करावे. आमच्या सर्व राधाकृष्ण नगरीचा परिवार ताईच्या पाठीशी खंबीरपणे कधी उभा आहे. रात्री अहोरात्री आम्ही ताईंच्या पाठीशी उभा आहोत. आपण तर दुरून पाहणार आहेत, पण आम्ही नेहमी ताईंच्या पाठीशी उभा असतो. एक भाऊ म्हणून या कॉलनीतील सर्वच भाऊ ताईंच्या पाठीशी नेहमी उभा आहे. आणि मामा म्हणून आम्ही पृथ्वीराजच्या पाठीशी उभा आहोत. परत एकदा या महाराष्ट्रामध्ये एक नामवंत कीर्तनकार, आणि आम्हाला असं म्हणता येईल की त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये आम्ही कुठेतरी मागे बसलेलो असत आणि ते कीर्तन करतात, त्या कीर्तनातले पहिले साक्षीदार आम्ही आहोत. ते सद्भाग्य या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं. खऱ्या अर्थानं आम्ही पण भाग्यवान आहोत की ज्या कॉलनीमध्ये ताई राहतात, ज्या कॉलनीमध्ये पृथ्वीराज राहतो, त्या कॉलनीमध्ये आम्ही राहतो. परत एकदा सदिच्छा, आपल्या सर्वांच्या मनपूर्वक आभार आहे. अनेक गुणीजन मंडळी, महाराष्ट्रातील नामवंत मंडळी उपस्थित आहे. मी राधाकृष्ण नगरीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर ताईंच्या हाती सूत्र देतो. धनंजयाची परी, ज्याचा उदय आहे त्याचा हस्त आहे. जन्म आणि मृत्यू यामधील जे अंतर आहे त्याला आपण जीवन म्हणतो. आणि प्रत्येक व्यक्ती त्याच्या श्वासाला सुंदरता बनवण्याचं काम करत असतो. आपल्या भूमिकेला सार्थ ठरवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घडवलं, जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला, अगदी कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतलेला आहे. सगळ्यात वयानं मी कमी आणि सगळ्यात छोटा, परंतु त्यांचे जे काही माझ्यापेक्षा जे काही सिनियर साडू आहेत त्यांच्यापेक्षा एक अतिशय जवळचा साडू नसून मी त्यांचा एक छोटा भाऊ, एक दिलदार मित्र म्हणून आमचा नाही का नेहमीचा परिचय असायचा. कारण की मी बऱ्याचदा माझ्या पत्नीला खोटं बोलून अनेक कारणं सांगून मी RR गायकवाड यांना बीडमध्ये भेटायला यायचो. 8 दिवसातून 4 दिवस तरी असायचो. आणि ज्यावेळेस ते गेले त्यावेळेस एक खूप दुःखाचा डोंगर आमच्यावरती कोसळलेला आहे. कारण की माझ्या ज्या काही गोष्टी आजही मी पूर्ण करू शकलो नाही, जर आज RR असते तर एक आज माझी वाटचालसुद्धा एक वेगळीच राहिली असते. कारण की माणसाकडे काय आहे त्याच्या पाठीमागे एक धमक असणं गरजेचं आहे बघा. आणि RR यांच्या पाठीमागे धमक फार जबरदस्त होती. कारण की तुम्ही लढा, मी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. परंतु ठीक आहे, ते आज या ठिकाणी नाहीत, परंतु त्यांचे आचार आणि विचार सदैव आमच्या स्मरणामध्ये राहतील. त्यांचा मुलगा आज पृथ्वीराज याने अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्या अभंगावरती विवेचन केलेलं आहे. मला सुद्धा त्याची गॅरंटी वाटत नव्हती. मला वाटलं माझाच मुलगा शाहिरी पोवाडे म्हणतो की काय, परंतु एक त्यालाही त्याने या ठिकाणी ओव्हरटेक केलेला आहे. पृथ्वीराजला पुढील वाटचालीसाठी खूप खूप आभारभर शुभेच्छा. आणि या ठिकाणी उपस्थित जे काही पाहुणे मंडळी राहिलेले आहेत त्यामध्ये आदरणीय संतोषजी डोंगरे सर, सदैव प्रतिभा वहिनींना सहकार्य करणारे, पितृतुल्य असणारे प्राध्यापक शिवाजीराव खांडे सर, त्यानंतर माणिकरावजी खांडे, त्यांचे 2 दीर संजयजी गायकवाड, विजयजी गायकवाड, संपूर्ण खांडे परिवार, गायकवाड परिवार आणि मुक्ताराम महाराज खांडे असतील, अतुल महाराज येवले असतील, भागवत महाराज नरोडे असतील, संदीप महाराज आमटे असतील. कारण की तुम्ही तुमच्या या बहिणीसाठी सदैव आमच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी हजर त्यांच्यासाठी राहायचंय. बिल्पे सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण की प्रत्येक कामामध्ये या कॉलनीतच नाही तर त्यांनी मला सांगितलेलं आहे, सर ताईंना कुठली जरी गरज लागली अगोदर आम्ही असू, नंतर तुम्ही. त्यावेळेस त्यांना गरज लागेल त्यावेळेस आम्ही तुमच्या अगोदर या ठिकाणी राहू. तुम्ही सुद्धा या ठिकाणी भावाची भूमिका ही राधाकृष्ण नगरी बजावत आहे. मी राधाकृष्ण नगरीचे सुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आणि उद्या ठीक 10 ते 11 या वेळेमध्ये राहिलेली भागवत कथा होणार आहे पहा. आणि 11 ते 1 महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कीर्तन केसरी हरिभक्त पारायण अक्रोड महाराज साखरे यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाची पंगत होईल. त्याकरिता या परिसरातील राधाकृष्ण नगरीतील सर्व भाविक भक्तांना एक नम्रतेची विनंती करतो की आपण सर्वांनी उद्याच्या या महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा सर्वांनी लाभ घ्यावा. आणि राधाकृष्ण नगरीतील सर्व आमच्या ज्येष्ठ मंडळींना एक विनंती करतो की आपण उद्याचं आपलं काम रद्द करून या कार्यक्रमासाठी हजेरी लावून जास्तीत जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहून आलेल्या सर्व भाविक भक्तांना आपल्याला या ठिकाणी पंक्तीचं त्यांचं नियोजन करायचं आहे.
आमच्या लोडके काकू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर दगडी शाहजमपूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंच आदरणीय अरुण तात्या गोरे सुद्धा या ठिकाणी उभे आहेत. बंडूमामा जोशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व स्तरातील जे काही आप्तसुखे या ठिकाणी उभे आहेत या सर्वांचं पुनश्च एकदा प्रतिभा गायकवाड आणि गायकवाड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो. बाजीराव खंडेसर त्याचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. मी पृथ्वीराजला विनंती करतो सणाच्या प्रसंगी झोप आल्याच्या नंतर जे मांडीवर घेत आहेत ते प्राध्यापक शिवाजीराव खंडेसर तुझं या ठिकाणी स्वागत करत आहेत. पहाटे भूमीचे मार्दव सांगी कुंभाची लवलव या ठिकाणी पृथ्वीराजचं स्वागत. प्राध्यापक शिवाजीराव खंडेसर, खंडे परिवार, संतोषजी डोंगरेसर, मुक्तीराम महाराज खंडे, माणिकरावजी खंडे हे सर्व मंडळी त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. डोंगरेसर आपण समोर यायचंय. सर्व ज्येष्ठ मंडळींचा या ठिकाणी आपण आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यांच्या आजोबा प्राध्यापक शिवाजीराव खंडेसर यांच्याकडून स्वागत करत आहेत. त्यांच्या समवेत मुक्तीराम महाराज खंडे सुद्धा या ठिकाणी आहेत. यानंतर अरुण तात्या गोरे हे सुद्धा पृथ्वीराजचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात